श्री शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण सदा. शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत मने शौनकांदिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चित. त्यांच्या पुण्याचं नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव भरू. अथवा षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवून. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळदेक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्व दत्ते ऐसी लादीजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाव विजय. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेववीती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेववीती. तवते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी सत्य, पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्माधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परिते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंतनाग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण पायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करून या. जनमे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक, विरंची सदटाऊनी क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे. वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता. कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर. ज्याचा नातू होय शुकयोगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणोनी, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवी कर जोडून, मणे दोघे कुमर रात्रंदिन. ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्र अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर.
वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी, गुरु प्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमातयांसी, नाही कोटे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, मने हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नामत यायचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपर्यंक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेशा असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाहिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला मृतपुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून, त्यांसही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागोन, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन आहे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारीने ऊन, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्य शाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुक्कुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा
भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडांच्या. अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवली. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मावृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणूनी, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माता जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकला तयाचे श्री, नीलकंठा खट्टवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांभर, गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दया. माता बंधू समवेत, आनंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकल शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी. क्षुधा तृषा विरहित, त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंचे वने अपारे, सुरभींची भौत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ता कारणी निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतांस, उद्धरितील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणान हुनी आवडे बहु. आमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन, देखत परी तुम्हासी एकता. वाटेल दुःख हे सभा सकळीक, दुःखार नवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगासे येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण, झाली असता जानपा. आजपासोनी 7वे दिवशी, मृत्यू पावेल समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतहा पुरी सकल कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पीठी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार. जय पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नव्हते तै. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्मा मनोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रोहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून
चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेई इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार. ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसू. अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्क वादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावोनी यमपुरीस महान नरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिव द्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे त्याला गुण आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण. क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सद्रद होनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांची वामना हुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण. दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्यो चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण. त्यांत आम्र पल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यानी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस. बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर. नेत्र खादी रंगासारखे. तो मज घेऊनी जात असता. चौघे पुरुष धावणी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती. दिगंत तम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषास्ती धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेना करे जय जयकार. ब्रह्मणांसी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे. देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर. डंक गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदुंग वाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर.
सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधी युक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पली मृडानी रमणलिंग अर्चिजे. की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवतीनंदन औत्तानपादिक या धुहृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान. वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टिकाळ प्रवीण निर्मळ. चतुर्दशविद्या करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसराखी. हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखोनी तेची क्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिण अग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण ब्राह्मणांदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. उभा राव ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे. काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसुत एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चयी. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसूनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भो. मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिम नगजामात अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी. राये पायावरी घालती लोळणी. आणि सहस्र रुद्र करोनी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूपी याची देही. तो येथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शत पद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यांसी कालन बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्षण सुरापान ब्रह्मा हत्या. एव महापाप पर्वत तत्वता. भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष. शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युव राज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाना
जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवणी त्वरित रावप्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वासवहूत स्वइच्छे करोनी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व ठाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवोनी वांज झाडी माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीते ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते तेजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गोड हा एती एकादशोध्याय समाप्त श्री शिवलीला श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।